SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जंतर मंतर येथील आंदोलन पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये समर्थन मोर्चा। सविस्तर वृत्त असे। दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि नीट परीक्षेतील पेपर फुटी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये जोरदार जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला। या मोर्चानिमित्त अभिजित दिपके यांना आंदोलकांचा व विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला। गेल्या 23 दिवसांपासून प्रसिद्धी पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक आणि विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत आहेत। मात्र 18 जुलै रोजी पोलिसांनी आंदोलकांवर बळप्रयोग करून सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले, ज्याच्या मोर्चात तीव्र निषेध नोंदवण्यात आला। प्रमुख मागण्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, एक देश एक परीक्षा ही संकल्पना रद्द करून प्रवेश परीक्षा विकेंद्रित पद्धतीने राज्य सरकारांनी CET किंवा 12वीच्या गुणांवर आधारित घ्याव्यात, राष्ट्रीय शिक्षण धोरणावर NEP पुनर्विचार करावा, शिक्षणाचे बाजारीकरण थांबून बजेटच्या 6% खर्च सार्वजनिक शिक्षणावर करावा, पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानावर आणि भ्रष्टाचारावर सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो, नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।